हिंदू ध्वज सभूमिम विश्वतो वृत्वा अत्यतिष्ठत दशांगुलम. प्रत्येक ध्येयास, प्रत्येक समेष्टीस, प्रत्येक नवीन महत कार्यास त्याचे रहस्य व्यक्त करणारे आणि त्याच्या स्फूर्तीने अंतःकरणास उद्दीहा करणारे असे जे त्यांचे विशिष्ट संस्कार आणि जी स्वतंत्र प्रतीके असावी लागतात, त्या सर्वांमध्ये त्या ध्येयाचा, समेष्टीचा किंवा महान विचारांचा द्योतक आणि प्रवर्तक असा जो त्याचा ध्वज, तो त्याचे प्रबलतम प्रतीक असतो. एक वेश, एक राष्ट्र नि एक संस्कृती, एक रक्त, एक बीज, एक भूतकाळ आणि एक भवितव्य या अखंडनीय संबंधांनी संबद्ध झालेल्या या एक गटी 22 कोटी हिंदू जातीचा मान, समेष्टीचा आणि तिच्या संघटनाच्या महत कार्याचा हेतू आणि संदेश, बळ आणि तेज अखिल मनुष्य जातीस व्यक्त करणारे प्रतीक म्हणजेच हा आमच्या हिंदू जातीचा अभिनव हिंदू ध्वज होय. आम्हा हिंदूतील प्रांताप्रांताचे आणि पंथापंथाचे वैशिष्ट्य रूप आजवर अनेक भिन्न भिन्न ध्वज होत आले आणि त्यापैकी आजही त्या त्या प्रांतात आणि पंथात पुष्कळ प्रचलितही आहेत. मराठ्यांचा भगवा झेंडा आहे, राजपुतांचे 10-5 केसरी आहेत, गुरख्यांचा सूर्यचंद्रांकित ध्वज आहे, शिखांचे आणि जैनांचे, शैवांचे आणि वैष्णवांचे, आर्यांचे आणि अनार्यांचे, आमच्या या महान हिंदू जातीच्या प्रत्येक पंथाचे आणि प्रांताचे जे हे भिन्न ध्वज आहेत, ते आम्हा सर्वांस पूज्य आणि आदरणीय आहेतच. त्या त्या पंथांची आणि उपजातीची ती विशिष्ट ध्येये व्यक्त करीत हे सर्व ध्वज यापुढेही आमच्या निरनिराळ्या हिंदू भाषांप्रमाणेच त्या त्या भाषेत फडकत राहतील. परंतु प्रांताप्रांतातील त्या त्या हिंदू भाषा संघात समन्वित करणारी आणि आम्हा अखिल हिंदूंची म्हणून गौरवलेली अशी गिरवाण संस्कृत किंवा ही हिंदी प्राकृत आम्हा हिंदूंची जातीय भाषा आहे. हिंदू भाषा आहे, त्याचप्रमाणे आमच्या वा पंथाच्या आणि प्रांताच्या या विशिष्ट ध्वजांचे भिन्न भिन्न वैशिष्ट्य ज्यात समन्वित झालेले आणि सर्व पंथ, प्रांत, वर्ण, जाती निर्विशेष असणारी आणि तरीही त्या सर्वांची महान पूर्णता असणारी ही जी आमची हिंदू जाती, तिचा म्हणून जो एक महान केतू आहे. स्पृश्य वा अस्पृश्य, ब्राह्मण वा अब्राह्मण, मराठी वा बंगाली, वैदिक वा अवैदिक, ज्यांचे ज्यांचे पितर या सिंधू पर्यंत पावन भूमीत पूर्वापार निवसत आले आणि म्हणूनच ही ज्यांची पितृभू आहे आणि त्याच पितरांचेच उदरी जन्मास येऊन आपला धर्मपंथ स्थापते झाले आणि म्हणूनच ही ज्यांची पुण्यभूमी, धर्मभूमी, होली लँड आहे, त्या त्या हिंदू मात्रांची महान समेष्टी असणारी जी ही आमची हिंदू जाती, तिच्या जागतिक संदेशाचा, अंतर्हित मर्माचा आणि व्यावहारिक प्रवृत्तीचा जो द्योतक आणि प्रवर्तक आहे, तो ध्वज म्हणजे हिंदू ध्वज होय. ज्या भगव्यावर एका बाजूस कुंडलिनी आणि दुसऱ्या बाजूस कृपाण अंकित आहे, तो हा अभिनव हिंदू ध्वज होय. या हिंदू ध्वजाचा भारतीय राष्ट्राच्या हिंदू ध्वजांशी कोणताही विरोध नाही. ही दोन्ही प्रतीके विभिन्न आणि तरीही संबद्ध अशी दोन स्वतंत्र प्रतीके आहेत आणि आपापल्या कक्षेत आपापली कर्तव्ये करीत असताही एकमेकास पूरकच होणारी आहेत. हिंदी राष्ट्रीय ध्वज असताही ज्याप्रमाणे आणि ज्या प्रमाणात धार्मिक वा सांस्कृतिक प्रकरणी ख्रिश्चनांचा क्रॉस किंवा मुसलमानांचा हरित अर्धचंद्र अंकित असलेले त्यांचे जातीय ध्वज अस्तित्वात राहतीलच, त्याचप्रमाणे आणि त्याच प्रमाणात जी 22 कोटी हिंदू जाती, त्या हिंदी राष्ट्राची प्रबलतम घटके, त्या हिंदू जातीच्या जातीय, सांस्कृतिक आणि धार्मिक संबंधात हा हिंदू ध्वज ही हिंदू ध्वजाच्या गौरवाची आणि आकांक्षेची साक्ष देत राहील, स्फूर्ती होत राहील. प्रत्येक हिंदू हिंदी म्हणून राष्ट्रीय ध्वजास वंदन देईल, हिंदू म्हणून हिंदू ध्वजास आपली प्राणपूजा अर्पण करील. हिंदू ध्वजाचा स्वीकार आणि स्वागत पूर्वी कधीही नव्हती इतक्या उत्कंठतेने हिंदू ध्वजाची जाणीव आणि अखिल हिंदू मतास एका प्रबळ समेष्टीस संघटित करण्याची तीव्र आकांक्षा हिंदू संघटनाच्या महान आंदोलनाने उद्दीप्त करताच
त्या अखिल संघटनांच्या दिव्य भव्य नवध्येयाचे मर्म व्यक्त करणारा हा अभिनव हिंदू ध्वज प्रकट झाला. तेव्हापासून त्याचा स्वीकार आणि स्वागत ठिकठिकाणी होत आले आहे. सन 1929 मध्ये सुरतेला जे हिंदू महासभेचे अधिवेशन झाले, तेथेही त्या सभेचे वयोवृद्ध निज्ञानवृद्ध अध्यक्ष श्रीमान रामानंद चटर्जी यांच्या हस्ते हा हिंदू ध्वज जेव्हा उभारला गेला, तेव्हा त्या महासभेने उठून सभामंडप घडीवर हादरत राहील अशा जय जयकारात त्याचे स्वागत केले. त्यास जातीय उत्थापन आणि जातीय वंदना दिली. हा हिंदू ध्वज हा हिंदू जातीचेच तेवढे प्रतीक नसून हिंदू धर्माचेही प्रतीक असल्याने तो त्या धर्माच्या सर्वांगीण उदारते इतकाच विस्तृत आहे. हिंदू धर्माच्या ध्येयाप्रमाणेच तोही सभूमी विश्वतो वृत्वा अत्यतिष्ठत दशांगुलम. हिंदूच नव्हे तर उभी मानव जाती नास्तिकापासून आस्तिकापर्यंत, हॉटेंटॉट पासून हिंदूंपर्यंत वर्ण जाती पंथ निर्विशेष त्याच्या अमृतोपम शीतल छायेखाली समाविष्ट होऊन श्रेया हा परम प्राप्त करू शकेल इतका तो विस्तृत आणि भव्य, उदात्त आणि उच्च आणि दिव्य आहे. कारण लोकांचे धारण करतो तो धर्म. धारणात धर्म मित्याहू धर्मी धारयती प्रज्ञा. त्या धर्माची साध्ये दोन: अभ्युदय आणि निश्रेयस, ऐहिक मुक्ती, पारलौकिक निश्रेयसाचे, अतींद्रिय आनंदाचे, परमार्थिक परम गंतव्याचे जे द्योतक या ध्वजावर अंकित केलेले आहेत ते कुंडलिनी. हे होय, ही कोण्या वर्णाची वा जातीची मत्ता नसून मनुष्य मात्रात अंतर्हित आहे. आपल्या पाठीच्या कण्यास मेरुदंड म्हणतात. त्याच्या दोन्ही बाजूस ज्ञानतंतूच्या बनलेल्या दोन नाड्या आहेत. त्याच इडा आणि पिंगला, द ॲफरंट अँड द एफरंट ह्या होत. मेरुदंडात इंग्रजी 8च्या आकारासारख्या कण्यांची जी माळ आहे, तिच्यामधून तिसरी नाडी सुषुम्ना म्हणून जाते. तिला सेराब्रोस्पायनल ॲक्सिस असे काही इंग्रजी तज्ज्ञ संबोधित. इडा आणि पिंगला या नाड्यास संलग्न झालेली आपल्या ठिकठिकाणच्या ज्ञानतंतूंची जी उपकेंद्रे आहेत, नर्व प्लेक्ससेस, त्यांनाच यौगिक भाषेत कमले म्हटले असावे. यांची संख्या शाक्तांच्या कुंडलिनी योगात बरीच दिलेली असली तरी ती मुख्यत्वे 7 आहेत. मूलाधार, सॅक्रल प्लेक्सस, स्वाधिष्ठान, मणिपूर, नॅव्हल, अनाहत विशुद्ध आज्ञा सहस्रार, pineal gland where the spinal cord ends in a sort of ball floating in a fluid in the brain. मूलाधारात सुप्त असणारी शक्ती ती कुंडलिनी योग ध्यानाने जागृत होताच प्रत्येक केंद्रातून वर चढत अलौकिक सिद्धी आणि अनुभव उपभोगीत सहस्राराच्या अंतिम केंद्रास पोचते आणि तिथे ती पोचताच साधकास एक अलौकिक अतींद्रिय अगाध आनंद प्राप्त होतो. याला योगी कैवल्यानंद म्हणतील, वज्रयानी महासुख म्हणतील, अद्वैती ब्रह्मानंद म्हणतील, भक्त प्रेमानंद म्हणतील, नास्तिक आणि भौतिक परिभाषा केवळ परमानंद अँड एक्स्टसी म्हणेल. पण हा अनुभव प्रत्येकास आलाच पाहिजे. मग त्याचा विश्वास एखाद्या विशिष्ट पैगंबरावर, अवतारावर, ग्रंथावर, पांथिक मतमतांतरावर असो वा नसो, यास्तव आपल्या हिंदू धर्मातील चार्वाकपंथी लोकायतिका सुद्धा यच्चयावत पंथाचा कुंडलिनी योगाविषयी मतभेद नाही. वैदिक सनातनी, जैन, शीख, ब्राह्मो, आर्य इत्यादी झाडून साऱ्या धर्मपंथास कुंडलिनी योग मान्य आहे. कारण ते प्रत्यक्ष आणि प्रयोगात्मक शास्त्र आहे, केवळ शाब्दिक वा तार्किक असा एखादा मतवाद नाही. यास्तव हिंदू धर्माचे जे पहिले महान पारलौकिक ध्येय आहे, त्याचे द्योतक असे अतिउत्तम चिन्ह कुंडलिनी हेच होऊ शकते. कारण ते हिंदू मात्रासच नव्हे तर मनुष्य मात्रास बुद्धिगम्य आहे, अनुभव्य आहे. स्वस्तिक हा एक जातीविशिष्ट वा पंथाविशिष्ट संकेत आहे. त्यास बुद्धिगम्य स्पष्टीकरणाचा इतका जागतिक पाठिंबा नाही. ती स्थिती आपल्या
दंशिक वा जातीय परिस्थितीपुरतेच विशिष्ट महत्व पावलेल्या गाय वा गणपती वा ग्रंथ इत्यादी प्रतिमांची होय. हिंदू धर्माचे महध्येय व्यक्त करण्यास तशा कोणत्याही केवळ सांकेतिक किंवा मतभेद क्लिष्ट किंवा मर्यादित चिन्हांपेक्षा ही कुंडलिनी परमेश्वराच्या स्वरूपाशी या प्रत्येक मनुष्यास लाभलेले निसर्गसिद्ध अतींद्रिय ही शक्ती, हे साधन, हेच उत्कृष्ट द्योतक. हिंदू धर्माची मुख्य प्रतिज्ञा, मुख्य वैशिष्ट्य, मुख्य ब्रीद परमेश्वराचा साक्षात्कार, देवाशी प्रत्यक्ष परिचय, परमात्म्याशी आत्म्याची भेट किंवा आत्माच परमात्मपदास पोचणे हे होय. शक्तीचा शिवाशी जो हा संयोग, तोच योग. म्हणूनच हिंदू धर्माचे आणि जातीचे पारलौकिक गंतव्य आणि जगतास पोचवण्याचा दैवी संदेश जर कोणत्या एका शब्दात स्पष्टपणे मत व्यक्त करता येणारा असेल, तर तो शब्द योग हाच होय. या योगाचे मुख्य प्रतीक कुंडलिनी. एतदर्थच आपल्या हिंदू धर्माचे आणि जातीचे प्रथम ध्येय, जे निःश्रेयस, ते सुव्यक्त करण्याचे सामर्थ्य हिंदू ध्वजावर अंकित झालेल्या या कुंडलिनीतच उत्कटपणे बसणारे आहे. पारलौकिक दृष्टी क्षणभर कोणी बाजूस ठेवू इच्छिल, तरीही आपल्या हिंदू जातीने जगास जी अमूल्य ऐहिक दाने दिली आहेत, त्यात सर्वोत्कृष्ट दान जे आहे ते हे योगशास्त्र. एक वेळ तात्विक मतवादास मतमतांची गडबड म्हणता येईल, पण योगास म्हणता येणार नाही. कारण योग ही भौतिक परिभाषेत आणि परिमाणात व्यक्त करता येणारे एक प्रयोगात्मक प्रत्यक्ष आणि अनुभव्य शास्त्र आहे. भौतिक दृष्टीने देखील मनुष्याच्या आत्मिक आणि मानसिकच नव्हे, तर दैहिक शक्तीही किती आश्चर्यकारक उन्नती करू शकतात, किती अद्भुत सिद्धी मिळवू शकतात. आणि मन एक अनिर्वाच्य यं लब्धा चापर लाभम मन्यते न ततोधिक अशा आनंद म्हणजे एक्स्टसी उपभोगू शकते. हे सहस्रावधी वर्षांच्या अनवरत प्रयोगांनी शक्य आणि सिद्ध करून दाखवणारे हे योगशास्त्र आम्ही हिंदूंनी परिणत केले आणि त्याची जागतिक संस्कृतीत अमूल्य भर टाकली. ही गोष्ट केवढी गौरवाची आहे. तोच आमचा जातीय गौरव आमच्या जाती ध्वजावर ही कुंडलिनी व्यक्त करीत राहील. आपल्या हिंदू धर्माचे आणि जातीचे जे पारलौकिक ध्येय निःश्रेयस, ते कुंडलिनीने अशा प्रकारे व्यक्त केल्यानंतर त्या धर्माचे जे ऐहिक साध्य अभ्युदय, ते आपल्या ध्वजावर व्यक्त करण्यास अत्युत्कृष्ट चिन्ह म्हणजे कृपाण हे असू शकणार. प्रत्यक्ष धर्म ही कृपाणाची दंडशक्ती आहे, म्हणून सुरक्षित आहे. विशेषतः आपल्या हिंदू जातीच्या अवनतीस या कृपाणाचे, या शक्तीचे, या ऐहिक अभ्युदयाचे जे विस्मरण झाले, त्याकडे जे आम्ही अपराधी दुर्लक्ष केले, तेच मुख्य कारण झालेले असल्याने ह्यापुढे असे दुर्लक्ष न करण्याचा आम्ही हिंदूंनी निर्धार केलेला आहे. हे सर्व शत्रूस आणि मित्रास बजावून सांगण्यासाठी आमच्या हिंदू संघटनाच्या या महान ध्वजावर कृपाण अंकित झालेच पाहिजे. आमच्या धर्माच्या व्याख्येप्रमाणेच निःश्रेयस आणि अभ्युदय, मुक्ती आणि भुक्ती ही त्याची दोन चरणे आहेत. परंतु दुर्दैवाने त्यापैकी अभ्युदयाकडे, भुक्तीकडे आणि ज्या साधनाने ती साध्य होणारी आहेत त्या शक्तीकडे आम्ही दुर्लक्ष केल्यामुळे आमचा धर्म एकपायी झाला, पंगू झाला. त्यायोगे समाजाचे ऐहिक आणि पारलौकिक धारण करण्याचे त्याचे कर्तव्य करण्यास तो त्या प्रमाणात असमर्थ झाला. ती चूक आता यापुढे होऊ द्यायची नाही. यापुढे ज्या शक्तीने मिळती राज्ये, ती शक्ती, ती राष्ट्रशक्ती, ती शास्त्रशक्ती, ऐहिक भुक्तीची तलवार आम्ही आपल्या हातातून कुण्या निष्क्रिय भंगड गुंगीलाच समाधी समजून तिच्या बेशुद्धीच्या निषेध गळू देणार नाही. ती कुंडलिनी हे कृपाण, ती मुक्ती ही भुक्ती, ती शांती ही शक्ती, ती योग हा भोग, ते निःश्रेयस हा अभ्युदय, ती क्षमा ही शांती, ती निवृत्ती ही प्रवृत्ती, ते ध्येय ही धारणा, ती औपनिषदिक विद्या ही औपनिषदिक अविद्या, तो योगेश्वर कृष्ण
हा धनुर्धारी पार्थ, ती ज्ञानयोगाची कुंडलिनी, हे कर्मयोगाचे कृपाण, परित्राणाम साधूनाम विनाशाय च दुष्कृताम, ईशावास्यमिदं सर्व यत्किंच जगत्या जगत तेन त्यक्तेन भुंजिता. हाच आमच्या हिंदू ध्वजाचा जागतिक संदेश आणि जातीय घोषणा ही कुंडलिनी आणि हे कृपाण करीते. त्या कृपाणाने, ह्या शक्तीने प्राप्त होणारे राज्य, सामर्थ्य, धन आततायी लोकांच्या कलंकाने दूषित होऊ नये म्हणून तेन त्यक्तेन भुंजितः मा गृधः कत्याचित धनम, हे नीतिमत्तेचे सार सूत्र सदोदित सन्मुख असावे. यास्तव या कृपाणाचा, या हिंदू ध्वजाच्या पृष्ठभूमीचा रंग गैरिक अर्थात भगवा हा आहे. हा रंग त्यागाचा आहे, साधुत्वाचा आहे. योगच नसेल, क्षेमच नसेल तर त्याग तरी कसला. म्हणून हे योगक्षेमाचे कृपाण हिंदू जातीने उपसले. पण ते आदानम ही विसर्गाय सतो वारी मुच्चरीव, आम्ही स्वतंत्र होणार, शक्तिशाली होणार, मुक्त होणार, पण ते आम्हासह इतरासही स्वतंत्र करण्यासाठी. यास्तव आमच्या संपन्नतेचा ध्वज त्यागी आहे, भगवा आहे, गैरिक आहे. ज्या भगव्यावर एका बाजूस ओंकारयुक्त कुंडलिनी आणि दुसऱ्या बाजूस कृपाण अंकिते, त्या त्या हिंदू जातीच्या, हिंदू ध्वजाच्या संकेताचा हा गूढार्थ आहे. हे तात्विक रहस्य आहे. या तात्विक रहस्याप्रमाणे त्या ध्वजाचे ऐतिहासिक महत्व हेही काही कमी नाही. कारण तो हिंदू जातीतील जे अनेक ध्वज आजवर प्रचलित आहेत त्यांच्या परंपरेचाच विकास आहे, पूर्णता आहे. हिंदू जाती वर्गाला मुसलमानी आक्रमणाच्या काळात ज्या अत्यंत प्रबळ आंदोलनाने हिंदू संघटनाचा यशस्वी पुरस्कार केला, त्या महाराष्ट्रीय हिंदू पदपादशाहीचा ध्वज भगवाच होता. तो ज्या राष्ट्रगुरूने राष्ट्रवीर शिवाजीस दिला, त्या समर्थ स्वामी रामदासांनी ज्या कार्याची एका ठिकाणी अशीच व्याख्या केलीये, सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. पहिले ते हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्व विषयी. महाराष्ट्रीय भगव्या झेंड्यात निगूढ असलेला हाच अर्थ या हिंदू ध्वजात प्रकट झालेला आहे. ही ओंकारयुक्त कुंडलिनी हीच ते भगवंताचे अधिष्ठान दर्शविते. ते मुख्य हरिकथेचे निरूपण करते आणि हे कृपाण ते हेच, चळवळीचे सामर्थ्य तेच, राजकारण तेच, सर्व विषयी सावधपण प्रकटविते. अर्थात त्या महान हिंदू साम्राज्याच्या पुरातन ध्वजाच्या त्या भगव्यात समर्थांचा जो मूक संदेश अंतर्हित होता, त्याचीच प्रकट घोषणा हा हिंदू ध्वज करीत आहे. याहून यात काही एक फरक नाही. महाराष्ट्रीय भगव्याप्रमाणे शिखांचे कृपाण हेही त्यावर अंकित असल्याने हिंदू जातीच्या दुसऱ्या महान संरक्षकाचीही, गुरु गोविंद सिंगांचीही मुद्रा त्यावर अंकित आहे. गुरु गोविंद कटीस 2 खड्ग बांधित आणि म्हणत, हा खड्ग योगाचा आहे, हा भोगाचा आहे, हा शांतीचा, हा पुष्टी तुष्टीचा. तोच संदेश हा हिंदू ध्वज घोषित आहे. तो योगाचा खड्ग ही या ध्वजावरील कुंडलिनी, तो भोगाचा खड्ग हे कृपाण. त्याचप्रमाणे हा ओंकार शिखांना, वैदिकांना, आर्यांना, ब्राह्मणांना, सनातनियांना सर्वांचाच महामंत्र आहे. ही कुंडलिनी